Hello students, I am S.S. Sawant from Junior Maths Department, Krishna Mahavidyalay, Retri Budruk. Welcome to the part 3 of the topic vectors. In this lecture, we will learn some distance formulae in space and examples on the same formulae. First, we will learn coordinates of a point in space. स्पेसमध्ये जर एखादा पॉईंट असेल तर त्याला 3 कोऑर्डिनेट असणार आहेत. एक एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट. आता इथं एक जनरल पॉईंट पी घेतलेला आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड आहेत आणि ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स 0 0 0 हे आहेत. तर कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे ॲक्सिसवरती एखादा पॉईंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स कुठल्या टाईपचे असणार आहेत किंवा कोणते असणार आहेत हे आपण अभ्यासणार आहे. आता प्लेनमध्ये जर एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटला 2 कोऑर्डिनेट असतात. एक एक्स कोऑर्डिनेट आणि एक वाय कोऑर्डिनेट. आणि एक्स ॲक्सिसवर जर पॉईंट असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो आणि वाय ॲक्सिसवर पॉईंट असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. तर त्याच पद्धतीनं स्पेसमध्ये जर एखादा पॉईंट आहे आणि तो एक्स ॲक्सिसवरती असेल तर त्याचे वाय आणि झेड कोऑर्डिनेट हे 0 असतील. फक्त एक्स कोऑर्डिनेट हा नॉन झिरो असेल. म्हणजे कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस आर ए एक्स 0 0. सेकंड, कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन वाय ॲक्सिस आर बी 0 वाय 0. आता इथं बी हा पॉईंट वाय ॲक्सिसवरती आहे. वाय ॲक्सिसवरती असेल तर फक्त त्याचा वाय कोऑर्डिनेट हा नॉन झिरो असेल आणि एक्स आणि झेड कोऑर्डिनेट 0 0 असणार आहेत. थर्ड, कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन झेड ॲक्सिस इक्वल टू सी 0 0 झेड. तर सी हा पॉईंट झेड ॲक्सिसवरती आहे म्हणजे त्याचा झेड कोऑर्डिनेट हा नॉन झिरो असेल आणि एक्स आणि वाय कोऑर्डिनेट हे 0 0 असतील. म्हणजे एखादा पॉईंट जर झेड ॲक्सिसवरती असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स 0 0 झेड ह्या टाईपचे असणार आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन कोऑर्डिनेट प्लेन्स. तर जो स्पेस आहे तो 3 प्लेन्सनी मिळून बनलेला आहे. एक एक्स झेड प्लेन, सेकंड वाय झेड प्लेन आणि थर्ड एक्स झेड प्लेन. ह्या 3 प्लेन्सनी मिळून स्पेस बनतो. मग एखादा पॉईंट जर एक्स वाय प्लेनमध्ये असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स कुठल्या टाईपचे असणार आहेत हे आपण इथं बघणार आहे. तर एक्स वाय प्लेनमध्ये जर एखादा पॉईंट असेल तर त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट हे प्रेझेंट असतील, झेड कोऑर्डिनेट 0 असेल. सिमिलरली एखादा पॉईंट जर वाय झेड प्लेनमध्ये असेल तर त्याचे वाय झेड कोऑर्डिनेट प्रेझेंट असतील आणि एक्स कोऑर्डिनेट 0 असेल. आणि एक्स झेड प्लेनमध्ये जर एखादा पॉईंट असेल तर त्याचे एक्स झेड कोऑर्डिनेट हे नॉन झिरो असतील आणि वाय कोऑर्डिनेट हा 0 असणार आहे. ते इथं लिहिलेलं आहे. फर्स्ट, कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट इन एक्स वाय प्लेन आर एल एक्स वाय 0. सेकंड, कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट इन वाय झेड प्लेन आर एम 0 वाय झेड. आणि थर्ड, coordinates of a point in xz plane are n x0 z. Distance of a point pxyz from coordinate planes. इथं pxyz हा स्पेसमधला एक पॉईंट आहे आणि त्या पॉईंटचं एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन आणि एक्स झेड प्लेनपासूनचं जे अंतर आहे त्या अंतराचे फॉर्म्युले इथं आहेत. फर्स्ट फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स वाय प्लेन इक्वल टू मॉड्युलस ऑफ पी एल इक्वल टू झेड. आता पी हा स्पेसमधला पॉईंट आहे आणि एल हा पॉईंट एक्स वाय प्लेनवरचा पॉईंट आहे. मग पॉईंट पी आणि एक्स वाय प्लेन ह्यांच्यातलं जे अंतर आहे ते अंतर म्हणजे पीमधून एक्स वाय प्लेनवरती जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे त्या परपेंडिक्युलरची लेंथ म्हणजे पॉईंट पी आणि एक्स वाय प्लेन ह्यांच्यातलं अंतर असणार आहे. मग पी एल ह्या सेगमेंटची लांबी ही इथं झेड युनिट्स इतकी असणार आहे.
म्हणून डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स वाय प्लेन इक्वल टू मॉड्युलस ऑफ पी एल इक्वल टू झेड. म्हणजे पी आणि एक्स वाय प्लेन ह्यांच्यातलं जे अंतर आहे ते त्या पॉईंटचा झेड कोऑर्डिनेट, आणि तो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे कारण ते डिस्टन्स आहे असणार आहे. आता त्याच पद्धतीनं सेकंड, डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम वाय झेड प्लेन इक्वल टू मॉड्युलस ऑफ पी एम इक्वल टू एक्स. म्हणजे पॉईंट पी आणि वाय झेड प्लेन ह्यांच्यातलं अंतर म्हणजे पॉईंट पीचा पहिला कोऑर्डिनेट असणार आहे एक्स युनिट्स, आणि तिसरा फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स झेड प्लेन इक्वल टू मॉड्युलस ऑफ पी एन इक्वल टू वाय, आणि वाय हा त्या पॉईंटचा झेड वाय कोऑर्डिनेट असणार आहे. म्हणजे पॉईंट पी आणि एक्स झेड प्लेन ह्यांच्यातलं अंतर म्हणजे पॉईंट पीचा वाय कोऑर्डिनेट असणार आहे. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट फॉर्म्युला इज ऑफ डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट फ्रॉम ओरिजिन. म्हणजे स्पेसमधला एखादा पॉईंट आणि ओरिजिन ह्यांच्यातलं डिस्टन्स काढायचा हा फॉर्म्युला आहे. पी एक्स वाय झेड हा स्पेसमधला एक पॉईंट आहे आणि O000 हा ओरिजिन आहे. तर ह्या दोन पॉईंटमधलं अंतर म्हणजे ओ पी ह्या सेगमेंटची लांबी असणार आहे, आणि ओ पी ह्या सेगमेंटची लांबी किंवा डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड ओरिजिन काढायचा हा फॉर्म्युला आहे. लेंथ ओ पी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर is distance between point P and origin. Next formula is of distance between any two points in space. म्हणजे स्पेसमध्ये दोन पॉईंट असतील तर त्यांच्यातलं डिस्टन्स काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. आता इथं AX1 Y1 Z1 आणि BX2 Y2 Z2 हे स्पेसमधले दोन पॉईंट आहेत. आता ह्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे सेगमेंट ए बीची लांबी असणार आहे. तर सेगमेंट ए बीची लांबी किंवा डिस्टन्स बिटवीन ए अँड बी काढायचा हा फॉर्म्युला आहे. स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z1 मायनस z2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 2 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये आपण AX1 Y1 आणि BX2 Y2 ह्या दोन पॉईंटमधलं अंतर काढायचा फॉर्म्युला बघितलेला आहे. AX1 Y1 आणि BX2 Y2 हे दोन पॉईंट असतील तर डिस्टन्स ए बी हा स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर असा येतो. आता तोच फॉर्म्युला इथं आहे, फक्त 3 टर्म्स आहेत. ए आणि बीला 3 कोऑर्डिनेट्स आहेत कारण स्पेसमधले पॉईंट आहेत, आणि तिसरी टर्म इथं जास्त आहे. दॅट इज डिस्टन्स बिटवीन ए बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z1 मायनस z2 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स ऑफ ए पॉईंट PXYZ फ्रॉम कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजे स्पेसमधला एखादा पॉईंट आणि XYZ ॲक्सिस ह्यांच्यातलं अंतर काढायचे हे फॉर्म्युले आहेत. फर्स्ट फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ PXYZ फ्रॉम एक्स ॲक्सिस इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सेकंड फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ PXYZ फ्रॉम वाय ॲक्सिस इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. थर्ड फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ PXYZ फ्रॉम झेड ॲक्सिस इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जे डिस्टन्स फॉर्म्युली आपण अभ्यासलेले आहेत त्याच्यावरची ही एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट 2, 3, 4 फ्रॉम फर्स्ट XY प्लेन, सेकंड एक्स ॲक्सिस, थर्ड ओरिजिन, फोर्थ पॉईंट -2, 7, 3. आता एक स्पेसमधला पॉईंट दिलेला आहे 2, 3, 4 आणि त्या पॉईंटचं ह्या 4 ऑब्जेक्ट्सपासूनचं अंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता फर्स्ट डिस्टन्स ऑफ द पॉईंट 2, 3, 4 फ्रॉम XY प्लेन. पॉईंट आणि XY प्लेन ह्यांच्यातलं अंतर काढायचा फॉर्म्युला हा
पॉईंट आणि एक्स वाय प्लेन ह्यांच्यातलं अंतर काढायचा फॉर्म्युला मॉड्युलस ऑफ झेड असा आहे, इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड आणि त्याच्यामध्ये झेडची व्हॅल्यू 4 ठेवायचे, इक्वल टू मॉड्युलस ऑफ 4 पॉझिटिव्ह नंबर आहे, मॉड्युलस साईनमधून आहे तसा बाहेर होईल. म्हणजे डिस्टन्स ऑफ द पॉईंट 2, 3, 4 फ्रॉम एक्स वाय प्लेन इक्वल टू 4 युनिट्स हे असणार आहे. आता सेकंड डिस्टन्स ऑफ द पॉईंट 2, 3, 4 फ्रॉम एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिस आणि पॉईंट ह्यांच्यातलं अंतर काढायचा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. तर पॉईंट आणि एक्स ॲक्सिसमधला अंतर काढायचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर हा आहे, तो इथं घेतलेला आहे. स्क्वेअर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, तर त्याच्यामध्ये वाय आणि झेडच्या व्हॅल्यू ठेवलेत इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू 9 प्लस 16 इक्वल टू √25 इक्वल टू 5 युनिट्स. थर्ड, डिस्टन्स ऑफ द पॉईंट 2, 3, 4 फ्रॉम ओरिजिन, म्हणजे 2, 3, 4 हा दिलेला पॉईंट आणि ओरिजिन ह्यांच्यातलं अंतर काढायचं आहे. तर ओरिजिन आणि एक्स वाय झेड हा पॉईंट असेल तर त्यांच्यातलं अंतर काढायचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर हा आहे. आणि इथं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज 2, 3, 4 आहेत, त्या फक्त सबस्टिट्यूट करायच्या आहेत, इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे, इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 प्लस 9 प्लस 16 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 29. म्हणजे दिलेला पॉईंट आणि ओरिजिन ह्यांच्यातलं अंतर स्क्वेअर रूट ऑफ 29 युनिट्स हे असणार आहे. फोर्थ, डिस्टन्स ऑफ द पॉईंट 2, 3, 4 फ्रॉम द पॉईंट -2, 7, 3, म्हणजे हे दोन स्पेसमधले पॉईंट आहेत आणि त्या दोन पॉईंटमधलं अंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहिल्या पॉईंटला आपण x1, y1, z1 म्हटलं आणि दुसऱ्या पॉईंटला x2, y2, z2 असं नोटेशन वापरलं तर डिस्टन्सचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z1 मायनस z2 ब्रॅकेट स्क्वेअर असं आहे. आता याच्यामध्ये फक्त x1, y1, z1 आणि x2, y2, z2 च्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत आणि सिम्प्लिफाय करायचं आहे. व्हॅल्यू ठेवायच्या आहेत पुढच्या स्टेपला, इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2 प्लस 2 हा 4 येईल, 4 स्क्वेअर 16 प्लस 3 मायनस 7 मायनस 4 येईल, मायनस 4 स्क्वेअर 16 आणि 4 मायनस 3 हा 1, 1 स्क्वेअर 1. तर हे फक्त कलेक्ट केलेलं आहे, इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 33 युनिट्स हे त्या दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स असणार आहे. एक्झाम्पल, फाइंड डिस्टन्स फ्रॉम 4 - 2, 6 to each of the following. First, the xy plane. Second, the yz plane. Third, the xz plane. Fourth, x axis. Fifth, y axis. Sixth, z axis. तर एक पॉईंट दिलेला आहे 4 - 2, 6 आणि ह्या पॉईंटचं ह्या 6 ऑब्जेक्ट्सपासूनचं अंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण जे डिस्टन्स फॉर्म्युले बघितलेले आहेत ते इथं वापरायचे आहेत. तर दिलेला जो पॉईंट आहे तो 4 - 2, 6 आहे. गिवन पॉईंट 4 - 2, 6. फर्स्ट, डिस्टन्स ऑफ द पॉईंट 4 - 2, 6 फ्रॉम एक्स वाय प्लेन. तर पॉईंट आणि एक्स वाय प्लेन ह्यांच्यातलं अंतर काढायचा फॉर्म्युला मॉड्युलस ऑफ झेड आहे, तो इथं वापरलेला आहे. मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू मॉड्युलस ऑफ 6, झेडची व्हॅल्यू ठेवले, इक्वल टू मॉड्युलसमध्ये पॉझिटिव्ह नंबर असेल तर तो आहे तसा बाहेर होईल, इक्वल टू 6 युनिट्स. म्हणजे डिस्टन्स ऑफ द पॉईंट 4 - 2, 6 फ्रॉम एक्स वाय प्लेन हे 6 युनिट्स असणार आहे. सेकंड, डिस्टन्स ऑफ द पॉईंट 4 - 2, 6 फ्रॉम वाय झेड प्लेन.
तर पॉईंट आणि वाय झेड प्लेन ह्यांच्यातलं अंतर काढायचा फॉर्म्युला हा मॉड्युलस ऑफ एक्स असा आहे, तो इथं वापरला आहे. वाय झेड प्लेन दिलेलं आहे. डिस्टन्स ऑफ द पॉईंट 4-26 फ्रॉम वाय झेड प्लेन इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू. तर याच्यात एक्सची व्हॅल्यू ठेवले मॉड्युलस ऑफ 4 आणि पॉझिटिव्ह नंबर आहे तसा मॉड्युलस साईनमधून बाहेर घेतला तरी चालतो, आहे तसा बाहेर घ्यायचा आहे, इक्वल टू 4 युनिट्स. थर्ड, डिस्टन्स ऑफ द पॉईंट 4-26 फ्रॉम एक्स झेड प्लेन. आता पॉईंट आणि एक्स झेड प्लेन ह्यांच्यातलं अंतर काढायचा फॉर्म्युला हा मॉड्युलस ऑफ वाय आहे, तो इथं यूज केलेला आहे. थर्ड, डिस्टन्स ऑफ द पॉईंट 4-26 फ्रॉम एक्स झेड प्लेन इक्वल टू मॉड्युलस ऑफ वाय इक्वल टू वायची व्हॅल्यू ठेवले इक्वल टू मॉड्युलस ऑफ -2 आणि निगेटिव्ह नंबर मॉड्युलस साईनमधून बाहेर घ्यायचं असेल ह्याला ऑब्सोल्यूट व्हॅल्यू साईन किंवा मॉड्युलस साईन असं सुद्धा म्हणायचं आहे. मग मॉड्युलस साईनमधून निगेटिव्ह नंबर बाहेर घेत असताना तो पॉझिटिव्ह होतो, म्हणजे मॉड्युलस ऑफ -2 इक्वल टू 2 युनिट्स हे डिस्टन्स येणार आहे. फोर्थ, डिस्टन्स ऑफ द पॉईंट 4-26 फ्रॉम एक्स ॲक्सिस. आता पॉईंट आणि एक्स ॲक्सिस ह्यांच्यातलं अंतर काढायचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर असा आहे. तर फक्त वाय आणि झेडच्या व्हॅल्यू इथं ठेवायच्या आहेत, इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 + 36 इक्वल टू स्क्वेअर रूट 40 आणि 40मध्ये 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. 4 × 10 असा लिहिला की 4 हा परफेक्ट स्क्वेअर, स्क्वेअर रूट साईनच्या बाहेर घ्यायचं आहे. 2√10 युनिट्स हे डिस्टन्स येणार आहे. फिफ्थ, डिस्टन्स ऑफ द पॉईंट 4-26 फ्रॉम वाय ॲक्सिस. तर पॉईंट आणि वाय ॲक्सिस ह्यांच्यातलं अंतर काढायचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आहे, तो इथं वापरायचा आहे. आणि एक्स आणि झेडच्या व्हॅल्यूज 4 आणि 6 आहेत, त्या इथं सबस्टिट्यूट करायच्या आहेत. फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 + 36 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 52. तर 52मध्ये परत 52 13 × 4 असा लिहिला की 4 हा परफेक्ट स्क्वेअर, स्क्वेअर रूट साईनच्या बाहेर होईल, म्हणजे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये डिस्टन्स 2√13 युनिट्स इतकं येणार आहे. सिक्स्थ, डिस्टन्स ऑफ द पॉईंट 4-26 फ्रॉम झेड ॲक्सिस. पॉईंट आणि झेड ॲक्सिस ह्यांच्यातलं अंतर काढायचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असा आहे, तो इथं वापरलेला आहे. फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस -2 ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत, इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 + 4 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 20. तर 20मध्ये पुन्हा 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणजे 20 हा 4 × 5 असा स्प्लिटअप करता येतो आणि त्याच्यातून 4चा स्क्वेअर रूट 2 हा स्क्वेअर रूट साईनच्या बाहेर होईल, म्हणजे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये 2√5 युनिट्स इज द डिस्टन्स बिटवीन गिवन पॉईंट अँड झेड ॲक्सिस.